हॅलो, नमस्कार. मी राजश्री तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर. आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे माझ्या चॅनलवर पूजा आणि त्यानंतर मी महादेवाच्या मंदिरात जाणार. तर तुम्हाला आज रात्रीपासूनचा व्हिडिओ शूट करत आहे. मी तुम्हाला दाखवत आहे. चला तर पाहूया. आणि इथे मी भाकरी केल्या होत्या. आदल्या दिवशी कारल्याची भाजी केली होती. सर्व आवरून घेतलं आणि सर्व किचन वगैरे पुसून घेतलं आहे. तर ही साडी नवीनच आहे. याच्यावरचा मी ब्लाऊज शिवला नाही. हा मिसमॅच केला आहे ब्लाऊज, जो की रेडीमेड आहे. मम्मीकडूनच घेतला आहे मी. आणि त्यानंतर हे सर्व आवरून घेते. तुम्हाला माहिती आहे ना, आपल्याला काही जरी करायचं म्हटलं की खूप टाईम ॲडजस्ट करावा लागतो. त्यामुळे मी आदल्या दिवशीच पूजा वगैरे करून घेते, जेणेकरून मला उद्या दुसऱ्या दिवशी टाईम मिळावा. उपवास असतो आमच्या घरात, सर्वांचाच उपवास होता. तर मी ठरवलं होतं की शाबूचं वडे वगैरे, म्हणजे आई म्हटल्या होत्या की शाबूच्या वडे बनव म्हणून. तर मग मी तेच बनवणार होते. पण सकाळी घाई-गडबडीत मी म्हटलं पूजा वगैरे मंदिरात जायचं होतं, त्यामुळे लेट झाला. तर त्या म्हटल्या, "जाऊ दे, फराळ म्हणजे साबुदाणा खिचडीच बनव." तर मग ती बनवून घेतली आणि ती दुसऱ्या दिवशी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे मी कारल्याची भाजी वगैरे आदल्या दिवशी सर्व करून घेतलं आणि सर्व झाडून वगैरे करून मी आता पूजा करायला घेणार आहे. त्यामुळे माझी घाई-गडबड चालू आहे. तर तुमच्याशी शेअर करते मी त्या गोष्टी. तर तुम्ही देखील अशाच प्रकारे करतात का? पहिले आमचं कसं, सकाळी समजा आता महाशिवरात्री किंवा काय असेल, तर आम्ही ना त्याच दिवशी सकाळी पूजा करायला घेतो. त्यानंतर तर वाजायचे ही 2, टाकून द्या आता त्यानंतर बाकी सर्व तिथपर्यंत. व्हायचं. म्हणून आम्ही त्यानंतर म्हटलं हे तुम्हाला दाखवायचं होतं. हे आहेत खडे दगड आहेत. हे डुगूला खूप खूप आवडतात, म्हणून यांनी कालच घेऊन आलेत स्वच्छ असे खडे. कारण प्रत्येक जागेवर गेलं ना, डुगू म्हणतो, "मम्मी मला हे खडे दे, मला हे घेऊ का, दगड घेऊ का, दगड घेऊ का." तर दरवेळेस तर देतोच आम्ही, छान जिथे जागा असेल तिकडे. तर हे म्हटले, जर आता आपल्याला गरजच नाही शोधण्याची, तर त्यांनी घेऊन आलेत. आणि माझं बुक दाखवते. मी हे बुक वाचते आता सध्या. खूप बुक वाचले होते, पण जे तुमच्याशी शेअर केले की नाही माहिती नाही. तर आता हे सबकॉन्शियस माइंड खूप छान आहे जोसेफ मर्फीचं. तुम्ही ना, म्हणजे आपल्या माइंडसोबत माइंड आपल्याला काय आपण करतो आणि काय नाही, चांगलं आणि वाईट, त्याच्यातून ते कळतं. आता सध्या तर थोडंसं वाचून झालं आहे. खूप छान आहे. मी हे फ्लिपकार्टवरून घेतलं आहे. तर नक्की तुम्ही पण घ्या. आता आपलं रोजची काम आपण सुरुवात करूयात. सुरुवात केले. आता हे बाकीचं झाडू मारून घेते. देवपूजा करायची म्हणून देवपूजा करून घेते मी. तुम्ही पाहिलं ना, तिथे दगडाची खूप हौस आहे डुगूला. आणि तो कुठे देखील गेला तरी त्याला दगड पाहिजेच. खूप जण हसतात की याला दगड कशाला पाहिजे, पण खातो की काय, असं असं काही नाही. तुम्हाला माहिती आहे का, आम्ही जम्मू काश्मीरला गेलो होतो ना, तेव्हा देखील त्याने ना बँड्रावरून, आम्ही ट्रेनमध्ये बसणार होतो, तिथून बँड्रावरून जे दगड घेतला होता ना, 10 दिवस त्याच्या हातातच होता. तिकडून येताना त्याने तो दगड तिकडेच फेकला. 10 दिवस त्याच्या हातात असून तो दगड फेकला आणि त्यानंतर दुसरा दगड तिकडून आणला. जम्मू काश्मीरवरून इकडे आणला. असं म्हणजे त्याच्याकडे कंटिन्यू दगड असतो. तर इथे माझी पूजा चालू आहे आणि पूजा सर्व आवरून घेतली. आधी तुम्हाला म्हणजे पूजाचा व्हिडिओ शेअर केला होता. तर हे फास्टमध्येच दाखवलं आहे मी. तर इथे ना मी पिंडाची जास्त म्हणजे आराधना करते, की आपण घरात देखील पूजा करताना असं करू शकतो. मी तर करते, माहिती नाही आता हे बरोबर की चुकीचं, पण मी करते घरात बसून पाणी वगैरे, पंचामृत वगैरे टाकून. तर इथे मी पूजा आवरून घेते. त्यानंतर दिवाबत्ती वगैरे सगळं करून घेते आणि सकाळीच पूजा आवरून घेतली आहे मुलांना सोडायच्या आधी. कारण शाळेत सोडायच्या आधी केलेलं परवडतं. तर आता मी ना, मला ना तो पण व्हिडिओ, आता मम्मीकडे गेले तो पण व्हिडिओ एडिट करायचा आहे, तो राहिलाच आहे. अ, म्हा जिजाऊचा एक व्हिडिओ टाकलाच होता मी. तो नक्की चेकआउट करा. खूप छान सिंपल असा मेकअप लूक त्याच्यामध्ये दाखवला आहे. आणि संडेला देखील मॅच झाली आहे. ते तुम्ही पाहिलंच असेल. किती छान आपण म्हणजे इंडिया जिंकली. खूप छान वाटलं मला. खूप खुश होत होते सर्वजण. मस्त असं विराट कोहलीने खूप छान विक्रम करून दाखवला. आणि त्यानंतर ही पूजा झाली. त्यानंतर मी बाकीचं सर्व आवरून घेणार आहे. तर मी जास्त काही शेअर केलं नाही. हे सगळं माझं कंप्लीट झालं. त्यानंतर मी थोडं केलं. नंतर आरती वगैरे, म्हणजे मला वरती आमचं मंदिर असल्यामुळे मला सगळं खालून वर करावं लागतं. आधी आई करायच्या. तर त्यानुसार मी देखील करते. बघू आता, कधी घर झालंच मोठं आपलं,
घर मोठं म्हणजे बनवण्याचं काही नाही, पण नंतर तुटण्यात वगैरे जाणार किंवा काय म्हणून जरा थांबलो. तसं काय असं काय टेन्शन नाहीये. ते छोटं घर म्हणजे मोठं किती जरी असलं घर, पण घरामध्ये ना शांतता वगैरे नसेल, तर ते घर मोठं असून काही फायदा नाही. तर माझं छोटंच घर. त्यानंतर इथे सर्व मी आवरून घेतलं आणि घराच्या बाबतीत आता बघा ना, तो म्हणजे तुम्हाला पसारा वगैरे दिसतच असेल, तर खूप ऑकवर्ड वाटत असेल, की काय हे घर किंवा काय. पण आमचं ना प्रत्येक वेळेस असं किती जरी क्लीन केलं ना, ते समोरच चक्की आहे ना पिठाची, त्यामुळे माझं ना म्हणजे सारखं धूळ वगैरे उडते, किती वेळा जरी केलं तरी. तर त्यामुळे मला घर बनवायचंच आहे, पण बघू जरा थांबून. तुम्हाला तर माहितीच आहे सगळ्या गोष्टी. लगेच घर बनण्यासाठी खूप टाईम लागतो आणि आम्हाला ते थांबणंच गरजेचं आहे. कारण माझं कसं म्हणणं आहे, की लगेच आयतं आपल्याला घर मिळालं तर त्याला अर्थच नाही आहे. थोडी मेहनत करणं गरजेचंच आहे. तर इथे मी देवपूजा वगैरे करून घेते. त्यानंतर खाली उतरून आपलं झालं आहे देवपूजा. पाहू शकता. मी अशा प्रकारेच पूजा करते, जशी आईने शिकवली तशी. मी आधी ते कधीच नाही केली पूजा अशी जास्त, म्हणजे आधी कधीच नव्हती केली. एवढी तर नाहीच. जेवढी मला माहिती होते ती थोडीफार, पण एवढं इथे करताना खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं असं पूजा वगैरे केल्यास. तुम्ही करता का अशी पूजा घरी? आणि खूप खूप छान वाटतं. त्यानंतर मी ना तुळशीला देखील लावते दिवा वगैरे. आणि तिथे त्यानंतर मी तुळशीला पाणी त्यानंतर घातलं. मी ही तुळस आत्ताच लावली, कारण खूप वेळा लावली होती. ती तुटत म्हणजे ना काय ना काय कारणाने काय व्हायचं काय माहिती, माकड वगैरे येऊन टाकायचे. ह्या दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे. मी इथे मंदिरात जात आहे. आम्ही पूर्ण फॅमिली जात आहोत. रोजिष्णूने व्हिडिओज काढलेत. आता रोजिष्णू डुग्गू व्हिडिओज खूप छान काढतात आणि अशा प्रकारे. आणि त्यानंतर मंदिरात छोटंसं मंदिरात आम्ही लोकं सगळे जातो, कारण तिथे ना जास्त गर्दी वगैरे नसते. मोठ्या मंदिरात कसं खूप गर्दी असते. 1-1 तास लोकांनी, 2-2 तास लोकांनी लाईन लावून महादेवाच्या मंदिरात जात होते. तर आम्ही छोट्याशा मंदिरात गेलो. इथे लोकं सगळे माझ्याकडे बघत होते, की काय माहिती का? त्यानंतर इथे मंदिर आहे. बाकीचे सर्वजण येतात. डुग्गू वगैरे, आई, हे सगळे आम्ही सगळेच फॅमिली आलो आणि इथे पूजा करून घेणार आहोत. इथे थांबलो होतो. लोकांची पूजा चालू होती. त्यानंतर ही साडी मी मम्मीकडूनच आणली, जी काल तुम्ही बघितली होती येलो कलरची. ती देखील मम्मीकडूनच आणली आणि हा ब्लाऊज आईंचा आहे. तो मॅचिंग केला. आता डुग्गू आला. डुग्गूच्या हातात बघा गाडी आहेच आणि मम्मी घेऊन आली. आता हे पूजा आमचं करता टॅलेंट येतं. आहे. नाक पण स्वतः असं आयब्रो पण उडवायची बघा. त्यानंतर पूजा करायला घेतली. मोठ्यांनी केले आणि आपण केले काय सेमच, म्हणून त्यांना आम्ही पूजा करायला सांगितली. आम्ही फक्त हात लावले. मंदिर खूप छोटं आहे. आमचं थोडंसं आम्ही थोडं केलं दोघांनी, नवरा बायकोने. करायलाच लागतं. महाशिवरात्री म्हणजे तेच नवरा बायकोसाठी खूप छान आहे. तर इथे पूजा करून घेतली. दूध वगैरे सगळं घेऊन आलो होतो, पाणी वगैरे. तर तुपाचा दिवा लावायचा होता, म्हणून तूप देखील आणलं. म्हणजे सर्वच असं घेऊन आलो होतो. त्यानंतर इथे बांगड्या वगैरे, मी मेहंदी पण काढली होती. मी काढली, आईंना पण काढली होती मेहंदी हाताला. आम्ही दोघींनी देखील काढली आणि उशिरा झोपले. मग सकाळी लवकरच उठायचं होतं. मग सकाळी लवकर उठून मी सर्व आवरत होते. तर इथे पूजा वगैरे चालू आहे आणि आम्ही ना अष्टगंध वगैरे इकडे लावतो. खूप छान असतं. हे तर म्हणतात मला रोजच लावत जा, पण असं काही घरात 4 दिवस वगैरे बाहेरचं असतात, तर त्या असे 4 दिवस परत नसणार डोक्याला, तर कसं वाटतं. त्यामुळे म्हटलं नकोच, त्यापेक्षा मनात आपल्या श्रद्धा आहे ना, बस बाकी काय नाही. तर इथे पूजा वगैरे करून घेतली आणि इथे ना जागृत देवस्थान आहे. जसं की आतमधूनच जमिनीतूनच उगम झाला आहे पिंडचा, त्यामुळे इथे खूप छान मान्यता आहे. रोज जिष्णूने व्हिडिओज काढले, फ्लॉवर वगैरे काहीतरी नवीन-नवीन छान पाहिजेच, असं त्याला वाटतं. त्यानंतर मी ना आधी देखील इथे या मंदिरात म्हणजे ना काय खूप माझ्यासोबत घडायचं, म्हणजे नाही का त्रास व्हायचा मला कोणत्याही गोष्टीचा. तर आई म्हटल्या, की "तू महादेवाचे उपवास कर." मग मी उपवास नाही, पाणी आणि दूध वाहायला जात होती ह्याच मंदिरात आणि खूप छान मला त्याचा अनुभव आला आहे. इथे मी वडे बनवले आहेत साबुदाण्याचे. खूप छान क्रंची झाले होते. हे तर खूप खुश झाले होते आणि आई पण. तर दोघं पण म्हटले, "खूप छान जेवण बनवतेस तू." एवढा छान बोलत होते. आपल्याला जेवण बनवतो पण आपल्याला
असं काहीतरी पाहिजे की कोणीतरी बोलावं म्हणून. किती छान वाटतं की आपल्याला कोणतरी बोललं की "बाबा खूप छान केलंस तू, खूप मस्त केलं." तर इथे तुम्हाला डबे वगैरे सगळे दिसत असतील. काय करायचं पडदे वगैरे आधी होते, पण आता ना परत एकदा आम्ही घर बनवलं ना, त्यामुळे ते जरा घर खाली बुटकं झाल्यासारखं झालंय म्हणून काही पडदे वगैरे लावता येत नाही. जरी आपण छोटे म्हणजे नाही का हाताने शिवून जरी लावले तरी ते बरोबर दिसतच नव्हते, कारण ते खूपच छोटं असल्यामुळे. इथे मी दुसऱ्या दिवशीचा स्वयंपाक म्हणजे उपवासाच्या दुसऱ्या दिवशीचा स्वयंपाक करून घेणार आहे. तर पीठ मळून घेतलं आहे. आता पीठ ठेवून दिलं रेस्टसाठी. आता इथे कांदे साधी सिंपल छोलेची भाजी बनवणार आहे. डाळ रात्रीच भिजत घातली होती तुरीची आणि मसूरची मिक्स, आणि छोले देखील रात्रीच भिजत घातले होते, आणि भात असं 3 मिनी लावलं आहे. त्याच्यात मी 5 शिट्ट्या घेतल्या आहे. कारण 3 शिट्ट्या मी डाळ भाताला घेते, पण छोले पण टाकले आहे म्हणून मी जास्त घेतले, आणि लवकर घाईत करत होते. यांना देखील उपवास सोडायचा होता म्हणून म्हटले सकाळीच यांनी सोडला तर टेन्शन नाही. इथे मी 2 मोठे कांदे घेतले आहेत आणि टोमॅटो घेणार आहे, अद्रक लसूण पेस्ट, असं थोडासाच मसाला, आणि म्हणजे जास्त काय दुसरा वापरणार नाही. गरम मसाला, जीरा पावडर, धने पावडर, अद्रक लसूण पेस्ट, असेच मिरची पावडर, असे मसाले टाकून घेणार आहे, आणि ते छोले मसाले देखील टाकणार आहे. याची फुल रेसिपी मी टाकली नाही, घाई गडबडीत मी म्हटलं नकोच, आता त्यांना देखील यायचं, उपाशी जातील, त्यापेक्षा मीठ वगैरे टाकून सगळं मिक्स करून त्यानंतर ती भाजी झाली. ते व्हिडिओ काही शूट केला नाही. इथे मी बनवलं आहे डाळ, चपाती आणि खीर बनवली. खीर मी ही कॅरमेलाइज खीर बनवली, खूप छान झाली होती. आणि त्यानंतर ही छोलेची भाजी. खूप छान झालं होतं जेवण वगैरे. चला आपण जेवण करूया. त्यानंतर मी मंदिरात गेले होते दुसऱ्या, जे की खूप मोठं आहे आणि लेट होतं तिथे, तर मी तिथे आशीर्वाद घेऊन आले. खूप ऊन होतं. तर तुम्हाला माझा व्हिडिओ हा कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. कमेंट टायटलच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होतो, त्याच्या खाली टायटल कमेंट म्हणून आहे, तिथे कमेंट करू शकता. आणि